सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे ड्रिंचिंग ही केल्या, सांगितल्याप्रमाणे फवारण्याही केल्या, आपण सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या झाडाची काडी सुद्धा काढली। त्या ठिकाणी आपण अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये मेहनत सुद्धा केली असेल। अनेक शेतकरी बांधवांनी शेतामध्ये मोसंबीच्या शेतामध्ये पट्ट्या पाडून खतही टाकलं असेल आणि काही शेतकरी बांधवांनी बोर्ड पेस्टिंगही केलं असेल। मित्रांनो, हे सर्व आपण आपल्या जे शेड्यूल फॉलो करतो त्या शेतकरी बांधवांना सांगितलं होतं की कोणत्या ड्रिंचिंग करायच्या, कोणत्या फवारण्या करायच्या, काडी कशी काढायची, ॲक्च्युली काडी कशी काढायची याचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे। मेहनत कशी करायची याचा पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवला आहे। मित्रांनो, ही सर्व कामे करत असताना आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये या कामाच्या माध्यमातून मोसंबीच्या झाडावर बुरशी सुद्धा आणलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की आपण आपल्या कामातून कशा पद्धतीनं आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये बुरशीला आमंत्रण दिलेलं आहे आणि आता ही बुरशी आपल्याला कशी कंट्रोल करायची आहे। मित्रांनो, आणि ही बुरशी आत्ताच कंट्रोल करणं काय गरजेचं आहे, त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांनी बोर्ड बेस्टिंग केले आहे त्यांनी ही बुरशी कशी नियंत्रणात आणायची आणि ज्या शेतकरी बांधवांच्या अजून बोर्ड बेस्टिंग बाकी असतील त्या शेतकरी बांधवांनी या कामामुळे तयार होणारी बुरशी कशी घालवायची याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु सर्व प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर ही फवारणी अत्यंत गरजेची आहे, त्यामुळे आपण ही फवारणी आताच करणं गरजेचं आहे, कारण ही आपल्याला नंतर करता येणार नाही। तर नमस्कार मित्रांनो, हरी लगाने समाधानी शेतकरी आपल्या चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या शेड्यूलप्रमाणे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये ड्रिंचिंगही केलेलं आहे, फवारण्याही केलेलं आहे मित्रांनो, आणि आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये काडी सुद्धा काढून घेतलेली आहे। मित्रांनो, काडी काढत असताना आपण कशी काडी काढायची याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, परंतु काडी काढत असताना आपण आपली काडी कट केल्यानंतर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेची होती। काही शेतकरी बांधवांनी केली असेल आणि काही शेतकरी बांधवांनी केलीही नसेल। मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी बुरशीनाशकाची फवारणी केलेली आहे त्याही शेतकऱ्यांनी आता यापुढच्या काळामध्ये आपल्याला एक फवारणी करणं गरजेचं आहे। याचं कारण असं आहे मित्रांनो, आपण काडी काढली असेल आणि बुरशीनाशकाची फवारणी केली नसेल तर नक्कीच आपण बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे, परंतु काडी काढल्यानंतर जर आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये बुरशीनाशकाची फवारणी केलीही असेल तरीही यापुढच्या कामामुळे ज्यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये मेहनत करणार आहोत, त्याचबरोबर ट्रॅक्टरने खत टाकणार आहोत, पट्ट्याही पाडणार आहोत, या कारणामुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये बुरशी येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी काडी काढल्यानंतरही फवारणी केली असेल त्यांनी ही फवारणी घ्यायची आहे, आणि ज्या शेतकरी बांधवांनी काडी काढल्यानंतर फवारणी केली असेल त्यांनी ही फवारणी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता काडी काढल्यानंतर फवारणी करणं गरजेचं आहे हे इथपर्यंत आपण बघितलं, परंतु अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये रोटर चालवलेला आहे। मित्रांनो, आपल्या शेतामध्ये मशागत करण्यासाठी आपल्याला रोटर चालवणं गरजेचं आहे। मित्रांनो, रोटर चालवत असताना अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये मोठं ट्रॅक्टर चालवले असेल, ज्यामुळे आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये ज्या फांद्या आहे त्या फांद्यांना हे ट्रॅक्टर घासले असेल। अनेक ठिकाणी आपण जर बारीक निरीक्षण केलं तर मोसंबीच्या फांद्या ज्या आहे त्या फांद्या घासलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, या फांद्याची साल अनेक ठिकाणी निघलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो, आणि या सालीवर आपल्याला एक बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे, कारण आपण जर आता या सालीवर जी खरचटलेली साल आहे या सालीवर जर आपण फवारणी केली नाही तर या ठिकाणी डिंक्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते। त्यामुळे आपण जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये ट्रॅक्टरने मेहनत केली असेल आणि आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर फांद्या ट्रॅक्टरच्या मेहनतीमुळे खरचटल्या असतील किंवा त्या फांद्याची साल निघली असेल तर त्या ठिकाणी आपण फवारणी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, कोणती फवारणी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला एकच फवारणी करायची आहे, परंतु त्याची कारणं आपण जाणून घेऊ आणि कोणत्या कारणामुळे बुरशी आपल्या शेतामध्ये येणार आहे हे आपण जाणून घेऊ। मित्रांनो, मेहनत केल्यानंतर अनेक शेतकरी बांधवांनी असाही प्रश्न असतील की आम्ही मोठ्या ट्रॅक्टरच्या ऐवजी छोट्या ट्रॅक्टरने आपल्या मोसंबीच्या शेतामध्ये मेहनत केलेली आहे, परंतु मित्रांनो छोटे ट्रॅक्टर सुद्धा आपण जर आपल्या शेतामध्ये चालवलं असेल तर अनेक फांद्या या टायराखाली आपल्याला जे मोसंबीचा बाग जो जवळजवळ खेटलेला आहे त्या बागेमध्ये आपल्याला टायरखाली फांद्या केलेल्या पाहायला मिळत असतील। मित्रांनो, यासाठी आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये त्या चार फळलेल्या फांद्याचा जो डिंक आहे, जो फाटत थोरा आहे, तिथे थांबण्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, यानंतर पुढचं काम आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये खत टाकण्याचं केलं असेल। मित्रांनो, शेणखत टाकत असताना अनेक वेळेस आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये ट्रॅक्टर फिरवत असतो, ट्रॉली सुद्धा फिरवत असतो। मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांना सुद्धा अनुभव आला असेल आणि माझाही मी अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे की ज्या शेतामध्ये झाड खेटलेले आहे आणि त्या बागेमध्ये ट्रॉलीनं शेणखत टाकलं जातं त्या ठिकाणी 100% आपल्या मोसंबीच्या बागातील जे फांद्या आहे त्या फांद्या
ट्रॉलीला खरचडतात मित्रांनो, त्यामुळे शेणखत टाकले असेल आणि आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जे ट्रॉली फिरवली त्यामुळे जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फांट्या तुटल्या असतील किंवा तारफळल्या असतील तर या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता ज्या शेतकरी बांधवांनी बोर्डो पेस्टिंग केलेलं आहे या शेतकरी बांधवांनी सुद्धा आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये एक फवारणी करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो बोर्डो पेस्टिंग हे आपण फक्त खोडासाठी केलेलं आहे, पण आपण जे आपल्या शेतामध्ये जी कामं केलेली आहे, ज्यामध्ये आपण काड्या काढल्या असतील, मशागत केली असेल, ट्रॅक्टरने खत टाकलं असेल किंवा अन्य कारणामुळे जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये काही फांट्या तुटल्या असतील तर यासाठी आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे. यामध्ये मित्रांनो फवारणी करत असताना आपण शक्यतो रेडोमिल गोल्ड सारखं एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला किंवा ब्लू कॉपर सुद्धा आपण घेऊ शकतो मित्रांनो. चांगल्या कंपनीचं घ्या जे आपल्याला रिझल्ट देईल. रेडोमिल गोल्ड घ्या किंवा रोको जरी घेतलं मित्रांनो तरीही चालेल किंवा ब्लू कॉपर जरी घेतलं तरीही चालेल. प्रत्येकी आता हे सगळं आपण 2 ग्रॅमनं घेणं गरजेचं आहे मित्रांनो. रेडोमिल गोल्डला खरं तर आपण 1 ग्रॅमनं वापरतो, परंतु आता ही शेवटची फवारणी असणार आहे. कारण ही फवारणी केल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्या आंब्या बहाराचं पाणी चालू करायचं आहे. त्यामुळे 2 ग्रॅमने तुम्ही रेडोमिल घेत असाल तर 2 ग्रॅमने घ्या. ब्लू कॉपर असेल तर ते पण 2 ग्रॅमने घ्या. रोको असेल ते पण 2 ग्रॅमने घ्या मित्रांनो. आणि यासोबत आपण सिलिकॉनचा स्टिकरचा अवश्य वापर करा. आणि मित्रांनो आपल्याला आता लगेच आपला बहार पाण्याचा तोडायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला या मिश्रणामध्ये चांगल्या कंपनीचं एक चिलेटेड मॅग्नेटोन सुद्धा घेणं गरजेचं आहे, जेणेकरून यापुढच्या काळामध्ये ज्यावेळेस आपली फ्लॉवरिंग होईल त्यामध्ये जे झिंक सल्फर बोरॉन असतं ते आपल्याला फ्लॉवरिंगसाठी मदत करणार आहे मित्रांनो. त्यामुळे ही फवारणी फक्त आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागामध्ये बुरशी घालवण्यासाठी नाही, तर आता 8-4 रोजांना आपल्याला जे पाणी सोडायचं आहे मित्रांनो. 14 डिसेंबर आहे आणि अनेक शेतकरी बांधवांचं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि काही शेतकऱ्यांचं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाणी देण्याचं नियोजन असतं मित्रांनो. आता अनेक शेतकरी बांधवांना असाही प्रश्न पडला असेल की आम्हाला अजून पाणी देण्यासाठी टाईम आहे, तर आम्ही कधी फवारणी करणे गरजेचं आहे मित्रांनो. अगदी 4-5 दिवस पाणी द्यायला बाकी असताना आपण जरी फवारणी केली तरीही चालेल. कारण आपण ज्यावेळेस पाणी देत असू तर त्याच्या पहिले आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागामध्ये ही फवारणी करणं गरजेचं आहे. कारण नंतर पाणी दिल्यानंतर आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर जाणार नाही आणि आपण एकदा पाणी चालू केलं तर जवळजवळ 1.5 ते 2 महिने आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फवारणी करायची नाही आहे. कारण फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपण फवारणी घेणार नाही आहोत. आवश्यकता पडली तर घेऊ, परंतु ती जरदरची गोष्ट आहे. त्यामुळे आता ही फवारणी करत असताना आपल्याला जर बोर्डो पेस्टिंग करायला असेल तर मित्रांनो आपलं बोर्डो पेस्टिंग धुवून जाणार नाही अशा पद्धतीनं आपण फवारणी करणं गरजेचं आहे. परंतु ज्यांनी बोर्डो पेस्टिंग केली नाही त्यांना तर माझा सल्ला आहे मित्रांनो की आपण सांगितलेल्या औषधाची फवारणी करत असताना आपल्या ज्या फांट्या आहे फांट्यासुद्धा धुवून काढा, खोडसुद्धा धुवून काढा आणि पानंसुद्धा बऱ्यापैकी ओले करा. कारण मित्रांनो आता सध्या आपल्या मोसंबीच्या बागामध्ये बऱ्यापैकी पानगळ झालेले आहेत. आपल्या गाभ्यातील ज्या फांट्या आहे, जे खोड आहे मधलं ते आता बऱ्यापैकी मोकळं झालेलं आहे. आपण जर स्प्रे केला तर त्याचा थेट स्प्रे आपल्या फांट्यावर होणार आहे. त्यामुळे फवारणी करत असताना आता ही मित्रांनो ही फवारणी झाड आपलं चांगलं आपल्याला धुवून काढता येईल अशा पद्धतीने आपण फवारणी करणं गरजेचं आहे. ज्यांनी बोर्डो पेस्टिंग केले असेल त्यांनी कमी प्रमाणात फवारणी करा. कारण जर जास्त आपण झाड धुवून काढलं तर बोर्डो पेस्टिंग केलेलं आहे ते सुद्धा खाली येऊ शकतं. परंतु ज्यांनी अजून बोर्डो पेस्टिंग केलं नाही त्यांच्यासाठी संधी आहे मित्रांनो. या फवारणीमध्ये आपण चांगल्या प्रकारे आपलं झाड साफ केलं, चांगलं धुवून काढलं तर मित्रांनो यापुढच्या काळामध्ये आपल्याला याचा चांगला फायदा होणार आहे. कारण मित्रांनो ही फवारणी जर आपण आता केली तर आता तिचा चांगला परिणाम होईल. परंतु ज्यावेळेस आपण झाडाला पाणी देऊ आणि आपल्या झाडावर चांगली नवती फुटेल त्यावेळेस मात्र आपल्याला आपण कितीही फवारणी केली तरी आपल्या झाडाच्या मधल्या ज्या फांट्या आहे, जे खोड आहे त्या ठिकाणी मात्र आपल्याला औषध फवारताना अडचण येणार आहे. कारण या पालवीमुळं तिथपर्यंत औषध जाणार नाही. परंतु आता आपल्या मोसंबीच्या झाडावर बऱ्यापैकी पानगळ झालेले आहे, आपले झाड बऱ्यापैकी उघडे झाले आहे. त्यामुळे ही फवारणी आपण अवश्य करणं गरजेचं आहे मित्रांनो. मोसंबीचं नियोजन करत असताना टप्प्याटप्प्यानं आपल्याला सांगितलेली कामं करणं गरजेचं आहे. कारण ह्याच गोष्टी जर आपण दुर्लक्षित केल्या किंवा या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं तर नक्कीच आंब्या बहाराची जी व्यवस्थापन आपण करतो त्यात आपण कुठेतरी कमी पडतो आणि मग पुढच्या काळामध्ये पानकाळ ज्यावेळेस चालू होतो किंवा या पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फाटोपतराची गळ ही पाहायला मिळत असते मित्रांनो. आणि त्यावेळेस आपण कितीही फवारण्या केल्या तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. परंतु आता जर आपण टप्प्याटप्प्यानं नियोजन केलं, प्रत्येक वेळेला आपण सांगितलेली कामं जी गरजेची आहे ती केली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांना उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला. मित्रांनो मोसंबीबाबत आपल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर आपण कॉलही करू शकता. आणि मित्रांनो शक्य असेल तर आपण आपल्या बागेमध्ये व्हिजिटसुद्धा करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला. यापुढचा व्हिडिओ मी कोणत्या विषयावर बनवावा हे आपण कमेंट करा. नक्कीच त्या कमेंटच्या आधारे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.